आम्ही झू अपार्टमेंटला राहायला होतो त्यावेळेस. आणि तेव्हा घरचे सगळे बाहेर गेलेले पिक्चर बघायला. तेव्हा एक पिक्चर रिलीज झालेला, अशी ही पकवा पकवी. आणि आमच्या बारचा जो फ्रीज होता तो खराब झालेला त्यावेळेला. आणि आम्हाला पेग भरून, मी थंड पाण्यात पिणारा माणूस आहे त्यामुळे मला पेग बनवायला लागायचं. मी बर्फ टाकायचो आणि मग विस्की टाकायचो. आणि मी त्या दिवशी आलो तर ग्लास रिकामी होता. मी पेग बनवायला लागलो आणि मी पेग बनवत असताना वाट बघावी लागते पेग बनेपर्यंत. अँड आय वॉज थिंकिंग, खूप चांगला पेग झाला आपल्या हातून, मस्त काम झालंय आणि लोक पण स्तुती करतायत, खूप मोठा पेग झालाय, झाला पेग आपल्याकडनं चांगला. स्वतःला अप्रिशिएट माणूस एकटा होतो ना, थॉट होता. पेग भरला, तेवढ्यात घराची बेल वाजली. म्हटलं कोणीतरी आलं. मी घाईघाईत बाटली बंद करायला गेलो. ती बाटली बंदच होईना. फिरवतोय, बाटली बंदच होईना. खूप पॅनिक झालो. मी म्हटलं हे काय झालं, असं का होतंय? आणि मला रिअलाइज झालं, मी उलट्या दिशेने फिरवत होतो बोज, की बंद नाही होणार. असं फिरवलं तर बंद होणार. मी अशा बाजूने फिरवायला बंद करत होतो, नाही होणार ना, कसं होणार? आणि मला जेव्हा रिअलाइज झालं तेव्हा मी ते बंद केलं आणि मी थांबलो. म्हटलं छळगावकर, انت معلم واحنا منك نتعلم اسكت وانت موجود ما